Fundamental of Nursing, Unit 7, Therapeutic Management of the Patient. In this, one of the part is suctioning. Suctioning means remove the drainage or remove the secretions from the patient's oral cavity or in respiratory tract with the help of tubing. The suctioning, when the client is unable to split it out, जेव्हा पेशंट स्वतःहून बाहेर टाकू शकत नाही आहे सिक्रेशन, अशा वेळेला जे आपण रिमूव्ह करतो त्या प्रोसिजरला बोलतात सक्शनिंग. आणि या प्रोसिजरसाठी आपण सक्शन कॅथेटर आणि सक्शन मशीनचा वापर करतो. इन दिस देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सक्शनिंग: ओरो नेझल सक्शनिंग, ओरो फॅरेंजियल सक्शनिंग, ओरोट्रॅकियल सक्शनिंग, नेझोट्रॅकियल सक्शनिंग. First is the oropharyngeal suctioning. It is the process of removing the secretions from the oral cavity and pharynx. It is performed when the client is able to cough effectively but unable to clear the secretions by a expectorant or a swallowing. म्हणजे पेशंट कफिंग करू शकतो, इफेक्टिवली कफ करू शकतोय, पण तो बाहेर काढू शकत नाहीये. अशा वेळेला आपण ओरोफॅरेंजियल सक्शनिंग करायचं असतं. सेकंड टाइप इज ओरोट्रॅकियल अँड ओरोनेझोट्रॅकियल सक्शनिंग. इट इज नेसेसरी व्हेन द क्लायंट विथ द पल्मोनरी सिक्रेशन्स इज अनेबल टू कफ आउट अँड डज नॉट हॅव अ आर्टिफिशियल एअरवे. ज्याला आर्टिफिशियल एअरवे नाही आहे, म्हणजे एंडोट्रॅकियल ट्यूब वगैरे टाकली नाही आहे, एअरवे टाकलेला नाही आहे, अशा पेशंटमध्ये जो स्वतः कफ करू शकत नाही आहे, सिक्रेशन बाहेर काढू शकत नाही आहे, तर अशा कंडिशनमध्ये जे आपण सक्शनिंग करतो त्याला बोलतात ओरोट्रॅकियल अँड नेझोट्रॅकियल सक्शनिंग. फर्स्ट राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ सक्शनिंग. Suctioning is the procedure to remove the secretions from patient's air passage with the help of tubing who are unable to cough it out. In this, first type is oropharyngeal suctioning. It is the process of removing secretions from oral cavity and pharynx. It is performed when patient is effectively
but unable to clear the respiratory passage. Second type is orotracheal and nasotracheal suctioning. It is performed when patient with pulmonary secretions but unable to cough it out and does not have artificial airway. Suctioning is a procedure to remove the secretions from the patient's air passage with the help of tubing who are unable to cough it out. In this first type is oropharyngeal suctioning. It is the process of removing the secretions from the oral cavity and pharynx. It is performed when the patient is effectively coughed but unable to clear the respiratory passage. Second type is orotracheal and nasotracheal suctioning. It is performed when the patient with pulmonary secretions but unable to cough it out and does not having a artificial airway. दोन्ही मधला फरक कळलाय. फर्स्ट जे ओरोफॅरेंजियल सक्शनिंग आहे यामध्ये ओरल कॅव्हिटी आणि फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे जो घशाकडचा भाग आहे त्याला बोलतात फॅरिंग्स. अप टू दिस फॅरिंग्स पर्यंत आपण सक्शनिंग करू शकतो. पण किंवा जेव्हा पेशंट कफ वरपर्यंत तोंडापर्यंत आणेल पण त्याला तो बाहेर काढता येत नाही अशा वेळेला आपण हे सक्शनिंग करणार आहोत ओरोफॅरेंजियल. अँड सेकंड सक्शनिंग इज ओरोट्रॅकियल म्हणजे खूप आतपर्यंत ट्रॅकियापर्यंत आपल्याला सक्शन करायचं आहे. ओके. इट इज परफॉर्म वेन द पेशंट विथ पल्मनरी सिक्रेशन्स. पल्मनरी म्हणजे आतमध्ये लंग्समध्ये भरपूर सिक्रेशन्स साठलेत. पेशंट स्वतःहून कफ काढून बाहेर काढू शकत नाही आहे आणि ज्या पेशंटला आर्टिफिशियल एअरवे पण नाही आहे म्हणजे एंडोट्रॅकियल ट्यूब नाही घातली आहे, व्हेंटिलेटरवर नाही आहे पेशंट चांगला आहे, कॉन्शियस आहे, फक्त तो बाहेर काढू शकत नाही आहे सिक्रेशन्स. अशा वेळेला आपण ओरोट्रॅकियल अँड नेझोट्रॅकियल सक्शनिंग करतो. Then oral airway. The oral airway, it is the simplest type of artificial airway, prevent the obstructions at the trachea by displacement of the tongue. एअरवे आपण केव्हा टाकतो, जे मी तुम्हाला एअरवेचे काल डायग्राम दाखवलं, ट्यूब थोडीशी कव असते त्याला बोलतात एअरवे. एअरवे आपण केव्हा टाकतो, जेव्हा पेशंट अनकॉन्शियस आहे किंवा टंग बाईट होण्याचे चान्सेस आहेत. अशा वेळेला त्यांची टंग आपण जेव्हा सक्शनिंग करत असतो तेव्हा त्यांची टंगमध्ये येऊ नये, जीभमध्ये येऊ नये म्हणून आपण हा एअरवे टाकत असतो. ओके. द एअरवे, ओरल एअरवे, इट इज द सिम्पलेस्ट टाईप ऑफ आर्टिफिशियल एअरवे or tube that prevent the obstructions of the trachea to the displacement of the tongue into the oropharynx
suctioning of unconscious patient. Then tracheal airway. Tracheal airway means the endotracheal tube. बघितली आहे का काल जाऊन? एंडोट्रॅकियल ट्यूब कशी असते? पूर्ण जाड ट्यूब असते, ती ट्रॅकियापर्यंत टाकली जाते. त्याला पण पुढे थोडी कर्व असते, ह्याच्यावर मेजरमेंट लिहिलेले असतात. जसं राईस ट्यूबवरती मेजरमेंट असतात त्याचप्रमाणे ह्याच्यावर मेजरमेंट असतात. आणि याला पुढे एक बलून असतो, तो इन्फ्लेट करावा लागतो. ओके. आणि इथे जो हा बलून इन्फ्लेट केल्यानंतर इथे एक बलून असतो, तो फुगला जातो आणि आतमध्ये ते कॅथेटर असतं, ट्यूबिंग असतं, ते फिक्स होतं ट्रॅकियामध्ये. जसं आपले पॉलिस कॅथेटर फिक्स होतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकून ते इन्फ्लेट करतो. सो ट्रॅकियल एअरवे, इट इज द आर्टिफिशियल ट्रॅकियल एअरवे इन्क्लूड द एंडोट्रॅकियल अँड नेझोट्रॅकियल टाइप्स. These allow to assess the client's trachea for deep tracheal suctioning. यामुळे आपण काय करू शकतो? आतमध्ये डीपपर्यंत जे सक्शनिंग आहे, पेशंट बाहेर काढू शकत नाही, आतमध्ये लंग्सच्या लोबमध्ये सक्शनिंग भरपूर सिक्रेशन्स साठलेत आणि ते आपल्याला काढायचे आहेत, तर अशा वेळेला आपण हे ट्रॅकियल ट्यूब टाकून ते सिक्रेशन्स बाहेर काढू शकतो. Purposes of suctioning: to remove the secretions that obstruct the airway, to facilitate the ventilation. आतला जो पॅसेज आहे तो व्हेंटिलेट, हवा त्यामध्ये खेळती राहावी यासाठी आपण सक्शनिंग करतो. टू रिमूव्ह द सिक्रेशन्स फ्रॉम द लंग्स और ट्रॅकिया. टू ऑब्टेन द सिक्रेशन्स फॉर डायग्नोस्टिक पर्पज. काही जणांमध्ये आपण जे सिक्रेशन्स आहेत ते डायग्नोस्टिक पर्पजसाठी पाठवतो. कंटिन्यू 1 मंथपर्यंत पेशंटला कफ आणि सिक्रेशन्स आहेत, तर आपल्याला त्या पेशंटचा डायग्नोज करावा लागतो, प्रॉपर डायग्नोज करावा लागतो. त्या डायग्नोज प्रोसिजरसाठी आपल्याला हे सिक्रेशन्स काढून लॅबमध्ये पाठवावे लागतात. किंवा जे आपण सक्शनिंग ट्यूब वापरतो ते सक्शन आतपर्यंत डीप टाकतो आणि ते टीप असतं त्याचं, ते कल्चरसाठी आपण पाठवतो. ओके. कफ फॉर कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी. To prevent the infection that may result from the accumulated secretions. जे सिक्रेशन्स भरपूर साठलेले आहेत त्यामुळे फर्दर इन्फेक्शन होऊ नये, सेकंडरी इन्फेक्शन पेशंटला होऊ नये, त्यासाठी आपण सक्शनिंग करतो. ओके. राईट डाऊन द पर्पजेस ऑफ सक्शनिंग. First, to remove secretions that obstruct the air passage. To prevent further complications due to accumulation of secretions. To obtain the secretion for diagnostic purpose. To facilitate airway. Now the equipments used for suctioning.
appropriate sterile suction catheter with a size, अ प्रॉपर साईज. आपल्याला कोणत्या पेशंटचं सक्शनिंग करायचं आहे, लहान मुलाचं जर सक्शनिंग करायचं असेल तर त्याप्रमाणे पिडॅट्रिक कॅथेटर मिळतं. जर मोठ्या अडल्ट पेशंटचं सक्शनिंग करायचं असेल तर वेगवेगळ्या साईजचे कॅथेटर्स असतात. ॲप्रोप्रिएट साईज ऑफ स्टराइल सक्शन कॅथेटर, देन पोर्टेबल सक्शन मशीन, स्टराईल वॉटर और नॉर्मल सलाईन. मोस्टली वॉर्डमध्ये नॉर्मल सलाईन यूज करतात. फेस मास्क, ग्लोव्ज, टॉवेल and waterproof pad, Macintosh, tongue depressor, nasal and oral airway. Okay, these are the equipments used for the suctioning. Write down. Articles. Used for suctioning. First, suction catheter, with appropriate size. Portable suction machine. सक्शन मशीनमध्ये पण वेगवेगळे टाईप्स आहेत. पॅडल सक्शनिंग मशीन येते, म्हणजे पायाने जे जसं आपण सायकल कशी चालवतो त्याप्रमाणे पॅडल सक्शनिंग मशीन असतं. जेव्हा लाईट वगैरे जाते तेव्हा तशा वेळेला ते पॅडल सक्शनिंग मशीन यूज करतात. पोर्टेबल सक्शनिंग मशीन आहे जे आपल्या लॅब रूममध्ये आहे. अँड सेंट्रल सक्शन असतं, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेंट्रल सक्शन असतं, तर ते सेंट्रल सक्शन यूज करतात. Distilled water or normal saline, face mask, Macintosh, towel or tissue paper, tongue depressor, and airway. Articles used for suctioning: suction catheter with appropriate size, portable suction machine, distilled water or normal saline, face mask, Macintosh, towel, tissue paper, tongue depressor, oral airway, and gloves. Before starting the procedure, explain the procedure to the patient if patient is conscious. If patient is unconscious, explain the procedure to the patient's relatives. Assess the patient, assess the diagnosis of the patient, then follow the doctor's order. Okay, so with for any specific precautions, then give proper position to the patient for suctioning. Maintain the privacy of the patient. Collect the all articles at bedside, then start the suctioning. Okay. First, wash the hands to prevent the cross infection. Then start the procedure. Take a suction catheter and take a measurement. जसं आपण राईस ट्यूबमध्ये मेजरमेंट घेतो,
इथपासून इथपर्यंत त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे जसं आपल्याला ओरल सक्शन करायचं असेल तर थोडंसंच आपल्याला कॅथेटर आतमध्ये टाकावं लागतं. जर आपल्याला ओरोट्रॅकियल सक्शन करायचं असेल तर पूर्ण आतपर्यंत कॅथेटर टाकावं लागतं. आणि ही जी प्रोसिजर आहे विदिन 10 to 15 सेकंडपर्यंतच करायची असते. म्हणजे तुम्हाला कॅथेटर फक्त 10 to 15 सेकंदच आतमध्ये ठेवायचं असतं, कारण इट मे ब्लॉक द एअरवे ऑफ द पेशंट. त्यामुळे पेशंटचं सॅच्युरेशन ड्रॉप होऊ शकतं जर तुम्ही जास्त वेळ सक्शनिंग करत बसाल. इट मे कॉज द ब्लिडिंग ऑल्सो. ओके, जर जे प्रेशर असतं ते प्रेशर मेंटेन ठेवायचं असतं. जर सेंट्रल सक्शन असेल तर त्यांचं प्रेशर आपोआप ऑटोमॅटिकली मेंटेन केलेलं असतं त्यांनी प्रेशर, जे व्हॅक्यूम प्रेशर असतं ते. लहान मुलांसाठी वेगळं प्रेशर आहे सक्शन मशीनचं. लहान मुलांसाठी 50 to 90 mm of Hg for the infant, and for the children 95 to 110 mm of Hg, and for adult 110 to 150 mm of Hg. या प्रकारे प्रेशर मेंटेन केलं जातं सक्शन मशीनचं. जेव्हा तुम्ही सक्शनिंग करता 10 to 15 सेकंदच आतमध्ये कॅथेटर इन्सर्ट करायचं आहे आणि कॅथेटर टाकताना सर्क्युलर मोशनमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून सिक्रेशन्स ॲप्रोप्रिएट येतील. कारण ते सक्शन कॅथेटर असतं, त्याला बाजूला 2 होल असतात आणि पुढे एक मोठं ओपनिंग असतं. त्यामध्ये ते सिक्रेशन्स बरोबर कलेक्ट केले जातात व्हॅक्यूम क्रिएट करून. वॉश द हँड्स, वेअर द ग्लोव्ज, यूज द ग्लोव्ज हँड्स विथ कॉईल कॅथेटर. हल्ली कॅथेटर सर्व स्टराईल येतात, व्यवस्थित पॅक केलेले असतात. त्यामुळे असिस्टंट असतात, त्याला असिस्टंटला कॅथेटर तुम्हाला ओपन करून द्यायला सांगायचं आहे आणि तुम्ही फक्त आतला भाग टच करायचा आहे. ही प्रॉपर असेप्टिक टेक्निक फॉलो करायची. ग्लोव्ज पण स्टराईल ग्लोव्ज यूज करायचे असतात. जेव्हा तुम्ही ग्लोव्ज वेअर करता तेव्हा तुम्ही असंच याच कंडिशनमध्ये, याच पोझिशनमध्ये राहायचं आहे, कुठे टच करायचं नाही आहे. एक असिस्टंट लागेल, त्या असिस्टंट तुम्हाला कॅथेटर देईल आणि तुम्हाला ते कॅथेटर हलक्यात काढायचं आहे. बरोबर फक्त आतमध्ये कॅथेटरला टच झालं पाहिजे, आजूबाजूला कुठे टच नाही झालं पाहिजे. कॅथेटर रिमूव्ह करायचं आहे, बरोबर त्या सक्शन ट्युबिंगला लावायचं आहे आणि पहिले चेक करायचं तुमचं सक्शन वर्क आहे का नाही. सक्शन वर्क आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला ती जे सक्शन ट्यूब आहे ती कुठे डीप करायची, सलाईन वॉटरमध्ये. ओके, जे सलाईन बॉटल असते त्याला वरती ओपनिंग करायचं आहे, मोठं ओपनिंग करायचं आहे, त्याच्यामध्ये डीप करून बघायचं तुमचं सक्शन मशीन व्यवस्थित वर्किंग आहे की नाही. ओके, ते चेक केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे कॅथेटर. ओके, सर्क्युलर मोशनमध्ये आतमध्ये कॅथेटर इन्सर्ट करायचं आहे. सिक्रेशन्स जेवढे बाहेर येतील तेवढे काढायचे आहेत. एकदम जेंटली रिमूव्ह करायचं आहे कॅथेटर. परत डीप करायचं आहे, जे जो पूर्ण पाथवे असतो ट्युबिंगचा तो क्लिअर करायचा आहे. सिक्रेशन्स जे सक्शन मशीनला जी बॉटल असते त्यामध्ये ते कलेक्ट होतात. ओके, जर तुम्हाला डायग्नोस्टिक प्रोसिजरसाठी ते पाठवायचे असतील तर तुम्हाला सलाईन वॉटरमध्ये ते डीप नाही करायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट कट करून त्या कल्चरचं कंटेनर असतं, त्या कंटेनरमध्ये ते ट्युबिंगचं पुढचं टीप असतं ते कट करून डायरेक्ट पाठवायचं असतं. ओके, सो ही प्रॉपर प्रोसिजर आहे. आणि ही प्रोसिजर करताना तुमचे जे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहेत, जसं मास्क आहे, हे कॅप आहे, मास्क अँड ग्लोव्ज, एवढे इक्विपमेंट्स तुम्हाला यूज करायचे आहेत. काही ठिकाणी गाऊन पण यूज केले जातात, डिस्पोजेबल गाऊन यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल इन कोविड कंडिशन्स, जेव्हा कोविड स्टार्ट होता तेव्हा पूर्ण प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस वापरले जायचे, प्रोटेक्टिव्ह गाऊन वापरले जायचे. सो ही छोटी प्रोसिजर आहे आपली सक्शनिंगची. त्यानंतर येतं पोश्चरल ड्रेनेज. पोश्चरल ड्रेनेज म्हणजे काय, टू रिमूव्ह द सिक्रेशन्स फ्रॉम द लंग्स. सेम ॲज सक्शनिंग, पण सक्शनिंगमध्ये आपण सक्शन कॅथेटर वापरतो, पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं सक्शन मशीन यूज करायचं नाही आहे पोश्चरल ड्रेनेजमध्ये. पोश्चरल ड्रेनेजमध्ये आपल्याला पेशंटला वेगवेगळ्या पोझिशन्स देऊन, चेस्ट फिजिओथेरपी देऊन सिक्रेशन्स बाहेर काढायचे असतात. ओके, यामध्ये पेशंटला फाउलर पोझिशन दिली जाते, सिटिंग पोझिशन दिली जाते, ट्रेनलेनबर्ग पोझिशन दिली जाते. कशी असते ट्रेनलेनबर्ग पोझिशन? एनीवन नो? पोझिशन्समध्ये मी शिकवले ट्रेनलेनबर्ग पोझिशन कुठल्या प्रकारची असते. हेडलो पोझिशन, जो बेड आहे त्यालाच हेडलो पोझिशन दिली जाते, त्याला बोलतात ट्रेनलेनबर्ग पोझिशन. ओके, जे पेशंट
च्या कुठल्या लोबमध्ये सिक्रिशन्स साठलेले आहेत त्या प्रकारे पेशंटला डिफरंट पोझिशन्स दिल्या जातात. त्यामध्ये एक आहे ट्रेनलेनबर्ग पोझिशन, सिम्स पोझिशन दिली जाते. तुम्हाला माहिती आहे लंग्सचे स्ट्रक्चर. ओके, राईट लंग कुठल्या प्रकारे असतं आणि लेफ्ट लंग. राईट लंगमध्ये किती लोब्स असतात, ॲनाटॉमी माहिती आहे. 2 लंग्स असतात तेवढे तरी माहिती आहे ना ह्युमन बॉडीमध्ये. मग राईट लंग आहे, राईट फुफ्फुस आहे, त्याचे किती पार्ट असतात. राईट फुफ्फुसाला 3 लोब्स असतात. ओके, टोटल 3 लोब्स असतात आणि लेफ्ट साईडला 2 लोब्स असतात. जे लेफ्ट लंग आहे तिथे फक्त 2च लोब असतात कारण इथे हार्ट सिच्युएटेड आहे. ओके, त्यामुळे लेफ्ट साईडला फक्त 2 पार्ट असतात फुफ्फुसाचे आणि जे राईट लंग आहे त्यामध्ये 3 लोब्स असतात. यामध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट असतात. ओके, फिलामेंट्स असतात लंग्समध्ये आणि त्यामध्ये जे सिक्रिशन्स असतं ते साठलं जातं. ओके, प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळ्या लोबमध्ये सिक्रिशन असतात. जसं TB पेशंट आहे, ज्याला निमोनिया झाला आहे, अशा पेशंटमध्ये वेगवेगळ्या लोबमध्ये सिक्रिशन्स साठले जातात आणि ते आपण कसे फाइंड आउट करतो, HRCT करून किंवा एक्सरे करून आपण हे फाइंड आउट करू शकतो की कोणत्या लोबमध्ये पेशंटचे सिक्रिशन्स साठले. आणि त्याप्रमाणे पोस्चरल ड्रेनेजचे पोझिशन्स दिल्या जातात. पोस्चरल ड्रेनेज म्हणजे रिमूव्ह द सिक्रिशन्स फ्रॉम द पेशंट्स लंग्स. ओके, आणि ही प्रोसिजर बिफोर ऑपरेशन्स किंवा आफ्टर ऑपरेशन्स केली जाते. ओके, जेव्हा मेजर सर्जरीज असतात लंग्सच्या किंवा कार्डियक रिलेटेड सर्जरीज असतात तर अशा पेशंटमध्ये बिफोर गोईंग टू द ऑपरेशन अँड आफ्टर द सर्जरी ह्या प्रोसिजर केल्या जातात पोस्चरल ड्रेनेजच्या. यामध्ये पेशंटला या प्रकारची एक पोझिशन दिली जाते जेणेकरून सिक्रिशन्स पूर्ण ओरल कॅव्हिटीमध्ये येईल. साधी अशी पण पोझिशन दिली जाते, डॉर्सल रिकमेंड पोझिशन अँड ट्रेनलेनबर्ग पोझिशन दिली जाते जेणेकरून पेशंटचे जे सिक्रिशन्स आहेत ते बाहेर येतील. यामध्ये इक्विपमेंट्स वापरले जातात, ग्लोव्ज, फेस मास्क, कॅप अँड 3 to 4 पिलोज फॉर गिविंग द पोझिशन टू द पेशंट. ओके, पोस्चरल ड्रेनेजमध्ये तुम्हाला काही जास्त विचारलं जाणार नाही. त्यामध्ये फक्त हाऊ टू परफॉर्म द प्रोसिजर अँड दिस प्रोसिजर कॉन्ट्राइंडिकेशन्स फॉर दिस प्रोसिजर. कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे कोणत्या पेशंटमध्ये तुम्हाला ही प्रोसिजर करायची नाही आहे त्याला बोलतात कॉन्ट्राइंडिकेशन्स. आणि इंडिकेशन्स म्हणजे ज्या पेशंटमध्ये तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे त्याला बोलणार इंडिकेशन्स. ओके, कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहे, ज्या पेशंटचं स्टमक फुल आहे, फुल ऑफ स्टमक, जो पेशंट जेवून झालेला आहे त्याचं स्टमक फुल आहे तर अशा पेशंटमध्ये तुम्हाला पोस्चरल ड्रेनेजची प्रोसिजर करायची नाही आहे. ज्या पेशंटला गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लेक्सेस आहेत, गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लेक्सेस म्हणजे कंटिन्यू ढेकर येणे, गॅस होणे पोटामध्ये, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला ही प्रोसिजर करायची नाही आहे. ज्या पेशंटला कंटिन्यू नॉशिया आहे म्हणजे वॉमिटिंग सेन्सेशन आहे अशा पेशंटमध्ये आपल्याला ही प्रोसिजर करायची नाही आहे. सिग्निफिकंट इंक्रीज इन ब्रेथलेसनेस म्हणजे सिग्निफिकंटली ज्यांना जो कंटिन्यू कुठल्याही पोझिशनमध्ये ब्रेथलेस होतो आहे पेशंट तर अशा पेशंटमध्ये आपल्याला पोस्चरल ड्रेनेजची प्रोसिजर करायची नाही आहे. फ्रेश ब्लड इन द स्पुटम, ज्या पेशंटमध्ये कफमधून ब्लड पडतो आहे तर अशा पेशंटमध्ये आपल्याला ही प्रोसिजर करायची नाही आहे. ब्लड फ्रॉम द कफ या सेंटेन्सला दुसरं नाव काय मेडिकल लँग्वेजमध्ये, ब्लड इन द स्पुटम और ब्लड इन द कफ. आपलं झालं आहे फर्स्ट एडमध्ये, हिमेप्टेसिसमध्ये, हॅमरेजमध्ये काय बोलतात, हिमेप्टेसिस. हिमेप्टेसिस म्हणजे ब्लड फ्रॉम द कफ अँड हिमेटेमेसिस म्हणजे ब्लड फ्रॉम GI ट्रॅक म्हणजे तुमच्या आतड्यामधून
ब्लड बाहेर येते त्याला बोलणार हेमॅटेमेसिस. आणि हेमॅप्टेसिस म्हणजे ब्लड फ्रॉम द कफ, म्हणजे लंग्समध्ये कुठेतरी हॅमरेज आहे किंवा कुठल्याही एअर पॅसेजमध्ये कुठेतरी ब्लिडिंग झालं आहे, त्यामुळे कफ स्पुटममध्ये ब्लड आलेलं आहे, अशा कंडिशनला आपण हेमॅप्टेसिस बोलतो. देन नेक्स्ट कॉन्ट्राइंडिकेशन्स आर द रिसेंट रिप और स्पायनल मसल इंजुरी. जर स्पायनल मसलला इंजुरी झाली असेल किंवा रिप स्केजला इंजुरी झाली असेल तर अशा पेशंटमध्ये आपण पोस्चरल ड्रेनेज ही प्रोसिजर करत नाही. आणि ज्या पेशंटमध्ये विझिंग साऊंड आहे, शिट्टीसारखा साऊंड येतोय, म्हणजे अस्थमॅटिक पेशंट आहेत, तर अशा पेशंटमध्ये विझिंग साऊंड असतात. ओके, जेव्हा ते श्वासोश्वास घेत आहेत, डीप श्वासोश्वास घेत आहेत, तर अशा वेळेला त्यांचं जेव्हा आपण स्टेतोनी ऐकतो किंवा असंही आपल्याला ऐकायला येतं, जे प्रॉबेबली ह्याचे अस्थमाचे पेशंट आहेत, COPD पेशंट आहेत, अशा पेशंटमध्ये आपण ही पोस्चरल ड्रेनेजची प्रोसिजर करत नाही. राईट डाऊन अबाउट द पोस्चरल ड्रेनेज. Postural drainage. Do not perform the postural drainage in full stomach patient. Gastroesophageal reflux, nausea, significant increase in breathlessness, fresh blood in sputum, recent rib, spine and muscle injury, and wheeze.
इथे आपला हा टॉपिक संपतोय.